मित्रांनो, बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल पूर्णपणे वळलाय. यामध्ये एनडीएला 202 जागा भेटल्यात, महागठबंधनला 34 आणि इतर काही पक्षांना मिळून 7 जागा भेटल्यात. यामध्ये एनडीएला लँडस्लाईड विक्ट्री भेटली तर विरोधकांचा पार सुपडा साफ झालाय. एनडीए मध्ये सुद्धा बीजेपी हा मोठा पक्ष म्हणून ठरलाय. 89 जागा त्यांना भेटल्यात. त्यानंतर नितीश कुमार यांचा जेडीयू पक्षाला 85 जागा भेटल्या, तर चिराग पासवान यांच्या एलजेपी पक्षाला 19 जागा भेटल्यात आणि इतर पक्षांना 9 जागा भेटल्यात. त्यानंतर महाआघाडीमध्ये तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला 25 जागा भेटल्यात, काँग्रेसला 6 जागा भेटल्यात आणि इतर काही पक्षांना 3 जागा भेटल्यात. या निवडणुकीमध्ये तेजस्वी यादव यांना कशीबशी सीट भेटली आहे, काँग्रेसचा तर विचारूच नका. यानंतर तेजस्वी यादव यांचे भाऊ प्रताप यादव यांना घरातून आणि पक्षातून काढून टाकलं होतं. त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला होता, पण त्यांना सुद्धा ही निवडणूक जिंकता आली नाही. त्यानंतर प्रशांत किशोर यांच्या जनस्वराज पार्टीला सुद्धा एक पण जागा भेटली नाही. पण बीजेपी कडून लढणारी 25 वर्षाची मैथिली ठाकूर ही यंगेस्ट एमएलए बनली आहे. या निवडणुकीच्या तोंडावरती नितीश कुमार यांनी महिला रोजगार योजना अंतर्गत 10,000 रुपये 1.3 कोटी महिलांना वाटले होते आणि यामुळेच एनडीएला इथं स्पष्ट बहुमत भेटले. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि सध्याला बिहारमध्ये या फ्रीबी स्कीममुळे एनडीएला चांगलाच फायदा भेटलाय आणि आता सगळ्यांची नजर पश्चिम बंगालकडे वळली आहे. तर मित्रांनो, बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री राहतील की अजून कोणी होईल हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच काही पॉलिटिकल गोष्टींसाठी चॅनलला फॉलो नक्की करा.